मित्रांनो, दिवसांदिवस ना माझ्यावर जळणारे लोक इतके वाढताय की विचाराच्या बाहेर. अरे काय वाईट केलं तुमचं सांगा ना मला भावांनो. अशा वाईट वाईट कमेंट करताय तुम्ही हा. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर वाईट कमेंट केलं तर स्वप्नील गिराम ब्लॉगर बंद करल ब्लॉग बनवून असं वाटतं? अरे मूर्ख झाले तुम्ही, नालायक आहे तुम्ही. वाईट कमेंट करणाऱ्यांनो लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या वाईट कमेंट करणार तितके क्वालिटी ब्लॉग मी बनवत राहील भावांनो. कारण की मला आहे ना सपोर्ट करणारी गरीब जनता आहे मित्रांनो. करोडपती कोण नाही, मला गरज पण नाही करोडपतीने मला फॉलो करावं म्हणून. माझे खेड्यापाड्यातले सगळे फॉलोअर्स, ड्रायव्हर लोक, पिकअपवरचे, बसवरचे, रिक्षावरचे असे ड्रायव्हर लोक, खेड्यापाड्यातली जनता आहे ना गरीब, मला फॉलो करते. तुमच्या कुठं मुंगळे लागताय? अरे काय झालंय काय तुम्हाला हा? जळता का बरं तुम्ही हा? अरे तुम्हाला पण ब्लॉगिंग करायची, तुम्हाला बी कमवायचं असेल तर कमवा ना. मला 1 रुपया जरी नाही भेटला तरी चालेल, पण मी एन्जॉय करत माझी लाईफ जगणार आहे, लक्षात ठेवा. पण तुमच्यासारखे जळकुटे लोक आहे ना, यांना अजून जळवणार आणि जळवत राहणार. बरं, हजारोमध्ये फॉलोअर्स आहे, म्हणजे कसे फेसबुकवरती आता 47,000 आहे आणि इंस्टाग्रामवर आता लवकरच 40,000 होतील, तरी तुम्हाला त्रास होऊ राहिला. ज्या दिवशी माझे लाखामध्ये फॉलोअर्स होतील त्या दिवशी तुमचे तर असे हाल होतील. एवढे जळताल तुम्ही आताच जळू राहिले यार. मी एकच स्टेपच चढलो, अजून भरपूर स्टेप चढायचे यार मला हा. तुम्हाला आताच मुंगळे लागले हा? अरे जळू नका. तुम्हाला ब्लॉगिंग चालू करायची करा, व्हिडिओ बनवायचे बनवा, पण लोकांवरती जळू नका. हे खरं आहे की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतो, हे आता एकदम दाखवून दिले तुम्ही वाईट वाईट कमेंट करून हा. आणि कमेंट करण्याचा मला काही फरक नाही पडत. मी इतका बिझी माणूस आहे ना भाऊ, विचाराच्या बाहेर बिझी, माहिती आहे का. दिवसभर माझी गाडी वगैरे चालवतो, बुकिंग वगैरे मारतो आणि त्याच्यातून मला वेळ भेटला मी व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो आणि संध्याकाळी घरी आलो एडिट करत बसतो. मी लय बिझी आहे रे. तुमच्यासारख्या रिकाम त्याकडे मला बघायला वेळ नाही. काही मित्र मला फोन करताना म्हणता, भाऊ तुला कमेंट अशी केली तशी केली. अरे भाई तुम्ही करा, तुम्हाला काय कमेंट करायची ना करा, पण भाई तुमचा भाऊ थांबणार नाही. कारण की ब्लॉगिंग आहे ना माझ्या आयुष्याचा एक पार्ट झालाय. तो ब्लॉगिंग असो, व्हिडिओ असो, काही पण असो, मी सोशल मीडियावरती कायम ऍक्टिव्ह राहणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही ना माझ्यावर किती जळान काही करा, तुमचा भाऊ माघार घेणार नाही. कारण की माझ्यासोबत आहे ना गरीब जनता आहे, मला फॉलो करणारी, माझ्यावर प्रेम करणारी. सगळे गरीबवर, कोणी करोडपती नाही. त्याच्यामुळे मला लय आनंद होतो भाई. आपलं नॅचरल कंटेंट असतं एकदम जमिनीपासून मित्रांनो. त्याच्यामुळे ना आपण टेन्शन घेत नाही. तुमच्यासारखे भुरटे किती काय आले आणि किती काय गेले आणि किती पण कमेंट करा वाईट, मला काही फरक पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, अरे जळू नका, बाकी काही नाही. तुम्ही बराबरी करा, तुम्हाला जमत असेल तर व्हिडिओ तुम्ही बनवा. सोशल मीडिया कोणाचं बापाचं नाही. त्याच्यामुळे एन्जॉय करा, लाईफ जगा चांगली. जळू नका. नसेल व्हिडिओ आवडत तर नका बघू. आणि ज्यांना व्हिडिओ माझे आवडतात त्यांनी फॉलो करा, लाईक करा. कारण की मराठी माणूस मला फॉलो केल्याशिवाय पुढे जाणार नाही हे मला माहिती आहे. पण वाईट कमेंट करणाऱ्यांची मला अजिबात गरज नाही. धन्यवाद.